नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरे त्यातला समास दुसऱ्याचं वाचन सुरुवात करणार, ज्याचं शीर्षक आहे उत्तम लक्षण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. दशक दुसरे, समास दुसरा, उत्तम लक्षण. देहबुद्धीमध्ये मी देहच आहे अशी भावना असते, तर आत्मबुद्धीमध्ये मी आत्माच आहे अशी भावना होते. देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर होणे याचे नाव परमार्थ. देहबुद्धीबद्दलचा विचार नाहीपणाने करायला सोपा, तर आत्मबुद्धीबद्दलचा विचार आहेपणाने करायला सोपा असतो. देहबुद्धी सुटल्याशिवाय परमार्थ हाती लागत नाही, हे जितके खरे तितकेच देहबुद्धी एकदम सुटत नाही, क्रमाक्रमाने सुटते, हेही खरे. देहबुद्धी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये तिला स्वेच्छेने आवर घालणे ही पहिली पायरी आहे. ती पायरी चढण्यास मानवी जीवनात देहबुद्धी कशा कशा रूपाने प्रगट होते हे समजले पाहिजे. म्हणून मूर्ख लक्षणांमध्ये श्री समर्थांनी देहबुद्धीचे म्हणजेच उघड्या नागड्या स्वार्थाचे दर्शन आपल्याला घडविले. नीतीचे आचरण, धर्माचे पालन आणि त्यात व्यवहाराचे जतन केले तर प्रापंचिक माणसाची देहबुद्धी सहज आवरली जाते. हे ध्यानात धरून श्री समर्थ आता उत्तम लक्षणे सांगतात. देहबुद्धीच्या प्रगट प्रवृत्ती टाळायच्या असतात व आवरायच्या असतात. यासाठी उत्तम लक्षणे नकारपणाने सांगावी लागली. चला तर मग सुरुवात करूया. समास दुसरा, उत्तम लक्षण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. व्यक्तिगत आणि सामाजिक नित्य व्यवहार आणि नैतिक आचरण यांचे वर्णन. आता मी उत्तम गुण सांगतो, श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. उत्तम गुण जर नीट समजले तर प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यास लागणारे सर्व ज्ञान होईल. वाट पुसिल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विणज खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. प्रवासाला जायचे असेल तर वाट विचारल्याखेरीज जाऊ नये. फळ खायचे असेल तर ते ओळखल्या वाचून खाऊ नये. वस्तू पडलेली दिसली तरी ती चटकन उचलून घेऊ नये. अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधिल्या विण करू नये, कुळहीन कांता. फार वाद करू नये, मनामध्ये कपट ठेवून वागू नये. कुलशिलाची नीट चौकशी केल्या वाचून मुलीशी लग्न करू नये. विचारे विण बोलो नये, विवंचने विण चालो नये, मर्यादे विण हालो नये, काही एक. विचार केल्याशिवाय बोलू नये, सर्व बाजू ध्यानात घेतल्या वाचून काम सुरू करू नये, नीती धर्माच्या मर्यादा पाळल्या वाचून हालचाल करू नये. प्रीती विण रुसो नये, चोरास ओळखी पुसो नये, रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. प्रेम नसेल तेथे रुसू नये, चोराला ओळख विचारू नये, रात्री एकटेपणे प्रवास करू नये. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. लोकांशी सरळपणाचे वागणे सोडू नये, पापमार्गाने द्रव्य संचय करू नये, नीती धर्माचा मार्ग कधी सोडू नये. निंदा द्वेष करू नये, असत्संग धरू नये, द्रव्यदारा हरू नये बलात्कारे. कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये, वाईट संगत धरू नये, कोणाची बायको आणि संपत्ती बळजबरीने काढून घेऊ नये. वक्तयास खोदू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या. वक्त्याला भलतेच प्रश्न विचारू नये, लोकात फूट पाडू नये, काही झाले तरी विद्या अभ्यास सोडू नये. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, सतसंग खंडू नये अंतर्यामी.
तोंडा माणसाशी भांडू नये, वाचाळ माणसाशी वाद घालू नये, मनामध्ये सज्जनाची संगती विसरू नये. अतिक्रोध करू नये, जीवलगास खेदू नये, मनी वीट मानू नये, सिकवणेचा. बेसुमार रागावू नये, प्रेमाच्या माणसांना दुखवू नये, दुसऱ्याकडून चांगले शिकण्याचा कंटाळा करू नये. क्षणक्षणा रुसो नये, लटिका पुरुषार्थ बोलो नये, केल्या विण सांगो नये, आपला पराक्रमू. पदोपदी रुसू नये, खोटे मोठेपण सांगू नये, केला नसेल तो पराक्रम सांगू नये. बोलीला बोल विसरो नये, प्रसंगी सामर्थ्य चुको नये, केल्या विण निखंदू नये, पुढिलांसी कदा. दिलेला शब्द विसरू नये, योग्य प्रसंगी बलाचा उपयोग केल्यावाचून राहू नये, आपण करून दाखविल्याशिवाय दुसऱ्याचा उपहास करू नये. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये, कार्य काही. आळसाचे सुख मानू नये, कोणाची चुगली चहाडी करण्याचे मनात सुद्धा आणू नये, सर्व बाजूंनी विचार केल्या वाचून कोणतेही काम करू नये. सुखा आग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सांडू नये, कष्ट करिता त्रासो नये, निरंतर. देहाला फार सुख आराम देऊ नये, माणसाने प्रयत्न कधी सोडू नये, सतत श्रम करावे लागले तरी त्रासून जाऊ नये. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालू नये, काही केल्या. सभेमध्ये लाजू नये, पण आचरटपणे बोलू नये, काही झाले तरी पैज मारू नये. बहुत चिंता करू नये, निसुगपणे राहो नये, परस्त्री ते पाहो नये, पाप बुद्धी. कोणत्याही गोष्टीची फार काळजी करू नये, आळशीपणाने दिवस घालवू नये, दुसऱ्याच्या बायकोकडे पापबुद्धीने पाहू नये. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतलास तर तो फेडल्या वाचून राहू नये, दुसऱ्याला दुःख देऊ नये, त्याचा विश्वासघात करू नये. शोचे विण असो नये, मळीण वस्त्र नेसो नये, जाणारास पुसो नये, कोठे जातोसी म्हणोनी. स्वच्छतेशिवाय राहू नये, घाणेरडे वस्त्र नेसू नये, बाहेर जायला निघणाऱ्याला कुठे जातोस म्हणून विचारू नये. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले बोझे घालू नये, कोणी एकासी. उदार दृष्टिकोन सोडू नये, दुसऱ्यावर ओझे घालू नये, कोणाच्या अधीन होऊ नये. पत्रे विण पर्वत करू नये, हिनाचे ऋण घेऊ नये, गोही विण जाऊ नये, राजद्वारा. दस्त ऐवज केल्याशिवाय कोणाशी देणेघेणे करू नये, हलक्या माणसाकडून कर्ज घेऊ नये, साक्षी पुराव्याशिवाय कोर्ट कचेरी करू नये. लटिकी जाजू घेऊ नये, सभेस लटिके करू नये, आदर नसता बोलो नये, स्वाभाविक. खोटी हुज्जत घालू नये, सगळी सभा खोटी ठरवू नये, जेथे आपल्याबद्दल आदर नाही तेथे साहजिकच आपण बोलू नये. आदखणेपण करू नये, अन्याये विण गांजू नये, अवनीतीने वर्तो नये, आंगबळे. महत्वाच्या गोष्टीची हेळसांड करू नये, अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊ नये, आपल्या अंगी शक्ती आहे म्हणून पाजीपणाने वागू नये. बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहो नये, पिसुणाचे थे. अति आहार करू नये, फार झोप घेऊ नये, दुष्ट माणसाच्या घरी फार दिवस राहू नये. आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हासू नये, गोष्टी सांगोनी. केवळ आपला माणूस म्हणून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये, आपला मोठेपणा आपण सांगू नये, गोष्टी सांगत असताना आपणच हसू नये. धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये, मैत्री कदा. धूम्रपान करू नये, मादक पदार्थ सेवू नयेत, बोहचक किंवा चोमड्या माणसाशी मैत्री करू नये. कामे विण राहो नये, नीच उत्तर साहो नये, आसुदे अन्न सेवू नये, वडिलांचेही. उद्योगा वाचून राहू नये,
कोणी टाकून बोलला तर सहन करू नये. वडिलांचेही अन्न मिंधेपणाने खाऊ नये. तोंडी सिडी असो नये, दुसऱ्यास देखोन हासो नये. उणे अंगी संचारो नये कुळवंतांचे. तोंडात शिवी असू नये, दुसऱ्याला पाहून कुत्सितपणे हसू नये. चांगल्या कुळातील माणसाच्या अंगी हीनपणा चिकटवू नये. देखिली वस्तू चोरू नये, बहुत कृपण होऊ नये. जीवलगांसी करू नये कह कदा. पाहिलेली वस्तू चोरू नये, फार कंजूषपणा करू नये. प्रेमाच्या माणसांशी कलह करू नये. एकाचा घात करू नये, लटिकी गोही देऊ नये. अप्रमाण वर्तो नये कदा काळी. कोणाचा नाश होईल असे त्याचे नुकसान करू नये. खोटी साक्ष देऊ नये. वेद, शास्त्र, संत आणि व्यवहार यांना अमान्य असे वर्तन कधीही करू नये. चहाडी चोरी धरू नये, परद्वार करू नये. मागे उणे बोलो नये कोणी एकाचे. चहाडीची किंवा चोरीची इच्छा कधीही धरू नये. परस्त्रीशी अनितीचा संबंध ठेवू नये. कोणाचेही कमीपण त्याच्या मागे बोलू नये. समयी यावा चुको नये, सत्वगुण सांडू नये. वैरियास दंडू नये, शरण आलिया. नुसत्या नीतिमान व्यवहाराने परमार्थ साधत नाही, त्यामध्ये भगवंताला स्थान हवे. त्याचे वर्णन आता श्री समर्थ करतात. प्रसंग पडेल तेव्हा दुसऱ्यास मदत देण्यास चुकू नये. सात्विक वृत्ती टाकू नये. शरण आलेल्या शत्रूला शिक्षा करू नये. अल्पधने माजो नये, हरिभक्तीस लाजो नये. मर्यादे विण चालो नये, पवित्र जनी. थोडा अधिक पैसा मिळाला तर उन्मत्त होऊ नये. भगवंताच्या भक्तीला कधी लाजू नये. पवित्र अशा संतांच्या समोर अमर्यादेने कधी वागू नये. मूर्खासी संबंध पडो नये, अंधारी हात घालू नये. दुश्चितपणे विसरो नये, वस्तू आपुली. मूर्खाशी संबंध ठेवू नये. अंधारात हात घालू नये. निष्काळजीपणाने आपली वस्तू विसरू नये. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये. अनाचार मांडू नये, चुकूरपणे. स्नान संध्या सोडू नये म्हणजे नित्योपासना सोडू नये. कुलाचार मोडू नयेत. आळसाने व चुकारपणाने अनाचाराने वागू नये. हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये. परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे. हरिकथा सोडू नये, प्रवचन टाळू नये. प्रपंचाच्या पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये. देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये. भलते भरी भरो नये, विचारे विण. देवाचा नवस फेडल्यापासून राहू नये. आपल्या धर्माला विरोध करू नये. त्याला वाईट म्हणू नये. नीट विचार केल्या वाचून भलते काम करण्याच्या भरीला पडू नये. निष्ठुरपणा धरू नये, जीवहत्या करू नये. पाऊस देखोन जाऊ नये, अथवा अवकाळी. कठोरपणा करू नये. जीवाची प्राणहानी करू नये. फार पाऊस असता किंवा वेळ योग्य नसता प्रवासाला जाऊ नये. सभा देखोन गळो नये, समयी उत्तर टळो नये. धिक्कारिता चळो नये, धारिष्ट आपुले. सभा पाहून घाबरू नये. योग्य वेळी योग्य उत्तर देण्यास टाळू नये. कोणी तोंडावर अपमान, निंदा किंवा तुच्छपणा केला तरी आपला धीरपणा, गंभीरपणा गमावू नये. गुरुविरहित असो नये, नीच यातीचा गुरु करू नये. जिणे शाश्वत मानू नये, वैभवेंसी. गुरु वाचून असू नये, पण हलक्या जातीचा गुरु करू नये. ऐश्वर्य आणि आयुष्य कायम राहणारी समजू नये. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा. खरा मार्ग सोडू नये, खोट्या मार्गाने जाऊ नये. खोट्याचा अभिमान कधी धरू नये. अपकीर्ती ते सांडावी, सदकीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अपकीर्ती बाजूला सारावी, सत्कीर्ती वाढेल ते करावे. सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरावा. नेघता हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण. ऐकतयांचे लक्षण, पुढील समासी. जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो. ती अवलक्षणे पुढील समासात ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा. ह्या प्रकारे आपला इथे दशक दुसऱ्यातला समास दुसरा समाप्त झालेला आहे.
हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू। नमस्कार. हरिओम 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 हरिओम.